नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करत गावठी पिस्तुलांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत 5 गावठी पिस्टल, 9 जिवंत काडतूस आणि 1 पल्सर मोटारसायकल जप्त करण्यात आली. 3 संशयितांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेल्वे उड्डाणपुलाजवळ हरेगाव फाटा तालुका श्रीरामपूर येथे सापळा रचून ही कारवाई केली आहे. पथकात पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज व्यवहारे, अतुल लोटके, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, दीपक घाटकर, फुरकान शेख, प्रशांत राठोड, विशाल तणपुरे, सहाय्यक फौजदार उमाकांत गावडे यांचा समावेश होता. अटक करण्यात आलेल्या आरोपी नावे: अक्षय उर्फ भावड्या संजय माळी, वय वर्ष 23, राहणार फत्तेपूर, तालुका नेवासा. अजय शिवाजी मगर, वय वर्ष 25, राहणार नांदूर शिकरी, तालुका नेवासा. योगेश मच्छिंद्र निकम, वय वर्ष 35, राहणार वंडगाव गुप्ता, तालुका नगर. जप्त मुद्देमाल आहे 5 गावठी पिस्टल, 9 जिवंत काडतूस, पल्सर मोटारसायकल क्रमांक MH17 DG 5767. एकूण किंमत आहे 4,09,000. प्राथमिक चौकशीत ही शस्त्र विक्रीसाठी आणल्याचं निष्पन्न झाला. सदर प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर 818/2025 हत्यार कायदा 1959 चे कलम 325/725 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेचा उत्तम नमुना ठरली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, अहिल्यानगर. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या अधिकारी आणि त्यांच्या टीमने श्रीरामपूर आणि नेवासा या भागामध्ये जे जुने गुन्हेगार आहेत तर त्या ठिकाणी काही झडती घेतली. तेव्हा त्यांना 3 आरोपी मिळाले आणि त्यांच्याकडे 5 अग्निशस्त्रे मिळालेली आहेत आणि 9 जिवंत काडतुसं मिळालेली आहेत. हे 5 जी अग्निशस्त्र आहेत ही त्यांनी त्यांच्याकडं स्वतःकडंच म्हणजे एक ठेवलेली किंवा इतर ठेवलेली अशी मिळालेली आहेत. एक मोटरसायकल मिळालेली आहे. ते सर्व जे जप्त केलेलं आहे आणि पोलीस आता तपास करते की अग्निशस्त्र ही नेमकी कुठून आणलेली आहेत आणि ही कुठल्या कारणासाठी वापरण्यासाठी आणलेली आहे त्याचा तपास पोलीस करत आहेत. अग्निशस्त्र जे आहे ते कुठे सापडली आणि यात कोणता संबंध आहे? हे जे श्रीरामपूरमध्ये ही अग्निशस्त्र सापडलेली आहेत आणि यातले हे जे 2 जण राहणारे ते नेवाशाचे आहेत आणि एक नगर शहरातला आहे. अशा ह्या 3घांच्याकडे ही अग्निशस्त्र मिळालेली आहेत आणि यांचा आज आपण तपास पुढे करतो आहोत की यांना नेमकी यांनी प्रोक्युअर कुठून केलेली आहेत, आणली कुठून आहेत आणि पुढे म्हणजे याचं काय करणार होते. खरं तर म्हणजे कट्ट्याचा वापर झालेला एक घटना मागच्या आठवड्यामध्ये घडली. त्यामध्ये श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचा पण गुन्हा नोंद झाला आणि तो जो आरोपी आहे तो अटक झाला. त्याच्याकडनं ते अग्निशस्त्र पण जप्त करण्यात आलेलं आहे. हे निश्चितच म्हणजे एक म्हणजे बिना लायसन्स किंवा बिना परवाना कट्टा बाळगणं किंवा त्याचा वापर म्हणजे हे निश्चितच म्हणजे जी बाब आहे तर ती म्हणजे एक गुन्ह्याचा प्रकार आहे आणि आमचा जो भर आहे किंवा आमचा फोकस आहे तो याच्यावरतीच असेल की कुणाकडं अशा पद्धतीनं इलिगल वेपन्स आहे तर त्यांच्यावरती धाडी टाकून त्या जप्त करणं आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये कठोरात कठोर कारवाई करण्याचं आम्ही म्हणजे आमचं निश्चितच धोरण आहे आणि त्या पद्धतीनं इथले जे पोलीस आहेत तर ते या बाबतीमध्ये निश्चितच म्हणजे एफिशियंट आहेत आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये आपल्याला दिसेल भविष्यामध्ये कठोर कारवाई जी आहे ती निश्चित होईल. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.